आज आहे ना मी मस्त तुमच्यासोबत आहे ना कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर बघा आता कारले मस्त मीठ टाकून आणि उकडून घेतलेले कढईमध्ये आणि अशा प्रकारे त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे। नंतर बेसन पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठात मीठ टाकायचं आहे, थोडी लाल तिखट टाकायची आहे आणि हळद टाकायची आहे आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये ना मळून घ्यायचं आहे। असं भज्यांसारखंच असं पीठ कसं भिजवतो तसंच अशा प्रकारे आणि सर्व कारले ना भरून घ्यायचे। तर अशी साधी सोपीच रेसिपी कारल्यांची खूप छान म्हणजे होती। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पॅनमध्ये आता तेल टाकले, ह्या रेसिपीला तेल थोडं जास्तच टाकायचं म्हणजे कारले ना मस्त असे फ्राय होऊन निघत्या। तर पूर्ण कारले भरून घ्यायचे, 5-10 मिनटं तसंच झाकून ठेवायचे। त्याच्यानंतर झाकण उघडून आणि नंतर मग पलटी करायचे, तोपर्यंत बेसन पीठ पण असंच सुकून जातं। बघा किती कुरकुरीत कारले तयार झाले। तर आज जेवणामध्ये मस्त डाळ भात आणि कारले होते। वाटला मिनी व्लॉग। बाय बाय।